नमस्कार नम्रता, आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण अंगारिका चतुर्थी विशेष झटपट 10 मिनिटात तयार होणारी बाप्पाच्या नैवेद्यासाठी स्ट्रॉबेरी पेढा कसा बनवायचा हे पाहणार आहोत. इन मीन 3 साहित्यात हा पेढा तयार होतो. शिवाय गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी हा स्ट्रॉबेरी पेढा उत्तम पर्याय आहे. ज्यांना उकडीचे मोदक जमत नाही त्यांनी अशा प्रकारे फक्त 10 मिनिटात तयार होणारे स्ट्रॉबेरी पेढे बनवून श्री गणेशाचरणी याचा नैवेद्य दाखवू शकता. मार्केटमधून भेसळयुक्त पेढे आणून बाप्पाचरणी नैवेद्य अर्पण करण्यापेक्षा अशा प्रकारे 10 मिनिटात फ्रेश स्ट्रॉबेरीपासून पेढे बनवून त्याचा नैवेद्य अर्पण करू शकता. रेसिपी अगदी नेहमीप्रमाणेच साधी सोपी सुटसुटीत इथे मी शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर स्ट्रॉबेरी पेढा बनवण्यासाठी इथे मी पाव किलो प्रमाणात फ्रेश स्ट्रॉबेरी घेतली आहे. स्ट्रॉबेरी एकदम फ्रेश अशी लाल बुंद घ्यायची आहेत आणि व्यवस्थितपणे मिठाच्या पाण्यात घातल्यावर साधारणतः 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून नंतर थोडीशी पुसून घ्यायची आहे. आता ही स्ट्रॉबेरी आपण कापून घेऊया. त्यासाठी देठाचा भाग अशा प्रकारे कापून घेतल्यावर नंतर मधोमध चिरून घेतल्यावर अगदी बारीक अशा फोडी तयार करून घ्यायच्या आहेत. पाहू शकता मी स्ट्रॉबेरीच्या फोडी तयार करून घेतल्या आहेत. अशाच प्रकारे ज्या राहिलेल्या स्ट्रॉबेरी आहेत त्याच्याही मी अगदी बारीक व्यवस्थितपणे फोडी तयार करून घेत आहे. अशा प्रकारे स्ट्रॉबेरीच्या अगदी बारीक फोडी तयार करून घेतल्यावर लगेचच त्या आपण ज्यूसच्या मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. त्यानंतर आपण ह्या स्ट्रॉबेरीचा ज्यूस तयार करून घेणार आहोत. पाहू शकता स्ट्रॉबेरीच्या फोडी मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतल्या आहेत. आता त्यात आपण अर्धी वाटी साखर घालूया. साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून ज्यूस तयार करून घेऊया. पाहू शकता अशा प्रकारे ज्यूस अगदी व्यवस्थितपणे मी तयार करून घेतला आहे. इथे पाणी अजिबात वापरायचे नाही आहे. साखर आणि स्ट्रॉबेरी याचा अशा प्रकारे जाडसर असा ज्यूस तयार करून घ्यायचा आहे. लगेचच तो आपण बाऊलमध्ये काढून घेऊया. त्यानंतर आपण एक एक करून जिन्नस त्यामध्ये ॲड करणार आहोत. त्यानंतर अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट घालूया. जर डेसिकेटेड कोकोनट नसेल तर ह्या ठिकाणी तुम्ही ड्रायफ्रूटची पावडरही घालू शकता. त्यानंतर इथे 2 वाट्या आपण अनस्वीटन मिल्क पावडर घेतली आहे. आता अशा प्रकारे स्ट्रॉबेरीचे मिश्रण तयार करून घेतल्यावर लगेचच ते आपण गरम करण्यासाठी गॅसवर ठेवून देऊया. त्यासाठी इथे मी नॉनस्टिक कढई घेतली आहे. आता स्पॅच्युलाच्या साहाय्याने सर्व मिश्रण अशा प्रकारे कढईमध्ये काढून घेऊया आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम करत सतत ढवळून घट्टसर गोळा तयार करून घेऊया. इथे मिश्रण आटवून घेताना सतत ढवळत राहायचे आहे, नाहीतर मिश्रण लगेचच तळाशी चिकटण्याची आणि करपण्याची शक्यता असते. गॅस लो टू मीडियम करत करतच मिश्रण सतत ढवळत राहायचे आहे. साधारणतः 3 ते 4 मिनिटानंतर पाहू शकता मिश्रण थोडेसे घट्टसर झाले आहे. आता त्यात आपण 2 थेंब स्ट्रॉबेरीचा रंग घालूया. जर घालायचं असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल, पण इथे मी वापरत आहे. आता पुन्हा मिश्रण अगदी एकसारखे ढवळत राहून त्यातील पाण्याचा अंश जाईस्तोवर अगदी व्यवस्थितपणे आणि गोळा होईस्तोवर ढवळत राहूया. पाहू शकता मिश्रण तळाशी अजिबात चिकटत नाही आहे आणि कढईपासून मोकळे होत आहे. अजून ह्यामध्ये पाण्याचा अंश भरपूर प्रमाणात आहे. अजून मी साधारणतः 2 ते 3 मिनटे हे मिश्रण व्यवस्थितपणे आटवून घेणार आहे. पाहू शकता मिश्रण थोडेसे आटले आहे, म्हणजे त्यातील पाण्याचा अंश थोड्या प्रमाणात कमी झाला आहे. अजून मी साधारणतः 1 मिनिटभर हे मिश्रण व्यवस्थितपणे आटवून घेणार आहे, म्हणजे त्यातील पाण्याचा अंश पूर्णपणे निघून जाईल. साधारणतः 2 मिनिटानंतर पाहू शकता मिश्रण अगदी परफेक्ट हलवाई स्टाईल तयार झाले आहे आणि अगदी व्यवस्थितपणे गोळा तयार होत आहे. आता अशा प्रकारे मिश्रण तयार करून घेतल्यावर लगेचच गॅस बंद करूया आणि हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया. थंड झाल्यावरच आपण त्याचे पेढे तयार करून घेणार आहोत. आता अशा प्रकारे आपण प्लेटमध्ये काढून घेतल्यावर मिश्रण लगेचच फॅनखाली आपण हे मिश्रण गरमागरम ठेवून देऊया, म्हणजे लगेचच थंड होईल आणि पेढे करायला सोपे होईल. मिश्रण पूर्णपणे गार झाल्यानंतरच आपण याचे पेढे तयार करून घेणार आहोत. पाहू शकता मिश्रण पूर्णपणे मी गार करून घेतले आहे. लगेचच त्याचे पेढे तयार करून घेऊया.
त्यासाठी मिश्रणाचा अशा प्रकारे चमच्यामध्ये गोळा घेऊन म्हणजेच एक समान पेढे होण्यासाठी इथे मी चमच्याचा वापर करत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पेढ्याची साईज मोठी छोटी जशी हवी आहे त्याप्रमाणे करू शकता. आता अशा प्रकारे तळहातावर गोलाकार दिल्यानंतर मधोमध व्यवस्थितपणे अशा प्रकारे दाबून घ्यायचा आहे आणि पेढ्याचा अगदी व्यवस्थितपणे परफेक्ट आकार दिल्यानंतर मधोमध पिस्त्याचे काप अशा प्रकारे लावायचे आहेत. पाहू शकता किती परफेक्ट हलवाई स्टाईल पेढा तयार झाला आहे. तोही इन मीन 3 साहित्यात. अशाच प्रकारे अजून एक पेढा तुम्हाला मी बनवून दाखवते आहे. त्यासाठी मिश्रणाचा अशा प्रकारे गोळा घेऊन अगदी हलक्या हाताने तळहातावर गोलाकार द्यायचा आहे आणि परफेक्ट अगदी व्यवस्थितपणे गोलाकार दिल्यानंतर अंगठ्याने व्यवस्थितपणे मधोमध दाबून घ्यायचा आहे आणि पेढ्याचा अगदी परफेक्ट आकार द्यायचा आहे. त्यानंतर मधोमध जे आपण पिस्त्याची काप तयार करून घेतली आहे ते अगदी व्यवस्थितपणे डेकोरेशनसाठी लावायचे आहेत. पाहू शकता दुसराही पेढा अगदी परफेक्ट असा तयार झाला आहे. अशाच प्रकारे सर्व राहिलेले स्ट्रॉबेरी पेढे मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेत आहे. अशा प्रकारे तयार झाला फ्रेश स्ट्रॉबेरीचा रस वापरून अगदी झटपट 10 मिनिटात तयार होणारा स्ट्रॉबेरी पेढा. हा स्ट्रॉबेरी पेढा येणाऱ्या अंगारिका चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी बनवून त्याचा नैवेद्य श्री गणेशाचरणी अर्पण करू शकता. अगदी झटपट तयार होतो. ज्यांना उकडीचे मोदक जमत नाही त्यांनी अशा प्रकारे स्ट्रॉबेरी पेढा बनवून नैवेद्य अर्पण करू शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत आणि झटपट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.